आज मी आपणाला एक अतिशय अतर्क गोष्ट सांगणार आहे. कृपया आपण ती शेवटपर्यंत ऐका. आपणालाही ती मनमोहून जाईल. यमुना नदीच्या काठावर वृंदावनामध्ये असलेल्या छोट्याशा राधावल्लभ मंदिरात आजही वीज येत नाही. गेल्या 40 वर्षापासून संध्याकाळची आरती मातीच्या दिव्यांनी केली जाते आणि गेल्या 20 वर्षांपासून ते दिवे लावणारी व्यक्ती पुजारी नसून एक गायक आहे, गोपालदास. लोक त्याला आंधळा भजनिया म्हणतात. तो 55 वर्षाचा आहे. लहानपणी देवीच्या आजारामुळे त्याची दृष्टी गेली. गळ्यात तुळशीचा हार, हातात टाळ नाही, फक्त त्याचा आवाज. जेव्हा तो गातो तेव्हा जणू भिंतीवरची धूळही लहरून जाते. गावकरी म्हणतात, जेव्हा गोपाल गातो तेव्हा दिवे आपोआप लागतात. सुरुवातीला मला हसू यायचं. मी वृंदावनहून नाही तर दिल्लीहून एक माहितीपट बनवायला आलो होतो. माझा कॅमेरा, माझा मायक्रोफोन, माझे तर्क. मला वाटले की ही गोष्ट बी रोलसाठी चांगली ठरेल. पण 3 संध्याकाळ नंतर माझे तर्कच शांत झाले. बालपणीची गाणी. गोपालचा जन्म बनारस जवळील आडिंग गावात झाला. त्याचे वडील मजूर होते तर आई गायिका होती. वयाच्या 8व्या वर्षी त्याला ताप आला आणि त्याची दृष्टी गेली. त्याची आई रडत रडत त्याला एक कीर्तन गटात बसवून गेली. गुरु म्हणाले, याला राग शिकवा. जर त्याला जग दिसले नाही तर त्याला सूर दिसेल. गोपाल राग शिकला नाही तर भजने शिकला. सूरदास, मीरा, कबीर. जेव्हा तो गायचा तेव्हा स्त्रिया आपली स्वयंपाकघर सोडून ऐकायला यायच्या. वयाच्या 16व्या वर्षी त्याने राधा नावाच्या मुलीशी लग्न केलं. राधा म्हणायची, तुमच्या आवाजात दिवा लागतो. 1999 साली यमुना नदीला पूर आला. राधा घाटावर कपडे धुत होती आणि ती त्यात वाहून गेली. गोपाल काठावर बसून गाऊ लागला, मेरे तो गिरधर गोपाल. लोक म्हणाले की तो वेडा झालाय. तो वेडा झाला नाही, तो शांत झाला. तो 3 वर्ष गायला नाही. मग एके दिवशी राधावल्लभ मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला बोलावलं. वीज नाहीये, आपल्याला आरती करायची आहे आणि गायला कोणी नाही. गोपाळने नकार दिला. पुजारी म्हणाले, राधाला दिवा खूप आवडायचा नाही का? त्या संध्याकाळी गोपाळ पहिल्यांदा गाय. पहिल्यांदाच दिवे लावले. पुजारी सांगतात, त्या दिवशी वादळ आलं होतं. मंदिरातले 100 दिवे भिजले. काड्या पेटीतील काड्या ओल्या होत्या. पुजारी घाबरले. गोपाळने डोळे मिटले आणि मल्हार भाषेत बरसने वाली राधे हे गाणं सुरू केलं. पहिल्या कडव्यावर त्याचा आवाज थरथरला. दुसऱ्या कडव्यावर तो थांबला. जेव्हा तो 3ऱ्या कडव्यासाठी राधे राधे वरच्या सप्तकात गेला तेव्हा जवळच्या दिव्यांची वात फडफडली. पुजाऱ्याला वाटले की तो वारा आहे, पण वारा नव्हता. मग एक एक करून जणू काही अदृश्य हात वातीला स्पर्श करत असल्याप्रमाणे दिवे पेटू लागले. आधी 5, मग 20, मग 100. तेलाशिवाय नाही, तेल होतं पण आग नव्हती. आग आवाजातून येत होती. पुजारी रडले. गोपाळला याची काहीच कल्पना नव्हती आणि तो गातच राहिला. त्यानंतर दररोज संध्याकाळी तेच घडू लागलं. गोपाळ गात असे आणि दिवे लागत. मी आणि माझा कॅमेरा. 3ऱ्या संध्याकाळी मी माझा कॅमेरा घेऊन बसलो. मी थर्मल कॅमेरा, साऊंड मीटर आणि सर्व काही लावलं. मला वाटलं की मी ही युक्ती पकडेन. 6 वाजता आरती. पुजाऱ्यांनी दिवे लावले आणि वाती विझवल्या. गोपाळ येऊन जमिनीवर बसला. त्याने तानपुऱ्याला स्पर्श केला नाही, फक्त हात जोडले. त्याने सुरुवात केली. राग दीपक नाही तर राग यमन. पायो जी मैंने राम रतन धन पायो. पहिली 2 मिनिटं काहीच नाही. मीटरवर 65 डेसिबल. मग तो पायो हा शब्द लांबवून म्हणू लागला. तो आवाज छातीतून नव्हे तर नाभीतून येत असल्यासारखा वाटत होता. 95-90 डेसिबल. माझी छाती थरथरली. तेवढ्यात पहिला दिवा लागला.
मी झूम करून पाहिलं, वातीजवळ कोणीच नव्हतं. मग दुसरा, तिसरा, 10 सेकंदात 50 दिवे. ज्योत सरळ होती, जणू काही वाराच थांबला होता. थर्मल कॅमेराने दाखवलं की वातीचं तापमान एका सेकंदात 210 अंशावरून 430 अंशापर्यंत जात होतं. प्रज्वलन बिंदू. मी रेकॉर्डिंग थांबवलं. माझे हात थरथरत होते. आरतीनंतर मी विचारलं, बाबा हे कसं आहे? गोपाल हसला. त्याला डोळे नव्हते, पण त्याच्या हसण्यात एक वेगळीच चमक होती. बाळा, अग्नी बाहेर जळत नाही, अग्नी आत जळतो. जेव्हा तो आत जळतो तेव्हा बाहेरचा दिवा लाजून जळतो. मी म्हणालो, विद्वान सांगतं की आवाजाने आग लागत नाही. त्याने माझा हात पकडून त्याच्या गळ्यावर ठेवला. मला कंपन जाणवली. विज्ञान आवाजाचे मोजमाप करते, भक्ती आवाज ऐकते. मी पूर्वी राधेसाठी गायचो, आता मी राधेमध्ये गातो. फरक समजून घे. खरं रहस्य. दुसऱ्या दिवशी मी त्याची झोपडी पाहिली. एका कोपऱ्यात राधेचा फोटो आणि त्याच्या समोर एक विझलेला दिवा. दर रात्री गोपाळ त्या दिव्यासमोर एकटाच गातो. तो म्हणाला, ज्या दिवशी राधा गेली त्या दिवशी मी शपथ घेतली की माझ्या समवेत एकही दिवा विझलेला राहणार नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण जिथे अंधार आहे तिथे मी तिच्या आवाजाने पाहू शकतो. त्याच्या आवाजात वेदना नव्हती तर कृतज्ञता होती. तो प्रत्येक सुरात राधेला हाक मारत नव्हता, तर त्याला ऐकायला शिकवल्याबद्दल तो तिचं आभार मानत होता. एके दिवशी मंदिरात मोठा उत्सव होता. जिल्हाधिकारी आले, दिवे पुन्हा लावण्यात आले आणि जनरेटर आणण्यात आला. पुजारी म्हणाले, आज आरती विजेवर केली जाईल. गोपाळ मागे शांतपणे बसला होता. जनरेटर बंद पडला. अंधार. लोक हसले. जिल्हाधिकारी म्हणाले, एक मेणबत्ती आण. मग गोपाळने कोणाच्याही सांगण्याशिवाय दीपक राग गायला सुरुवात केली. तानसेनी यांनी गायलेला तो राग होता आणि त्याने दिवे लागले. आजही कोणी तो गात नाही, कारण त्यांना भीती वाटते. गोपाळला भीती वाटली नाही. त्याने डोळे मिटले. जेव्हा पहिला सूर लागला तेव्हा मंदिरातील मोठ्या झुंबरातील केवळ 100 विझलेले बल्बच नव्हे, तर खाली ठेवलेले 1000 मातीचे दिवे एकाच वेळी भडकले. लोक किंचाळले. जिल्हाधिकाऱ्यांनी मायक्रोफोन खाली ठेवला आणि हात जोडले. जेव्हा गाणं संपलं तेव्हा गोपाळ कोसळला, बेशुद्ध झाला. डॉक्टर म्हणाले, माझं हृदय कमजोर आहे, जास्त जोर लावू नका. मी विचारलं, तुम्ही पुन्हा का गायला? तो म्हणाला, कारण आज अंधार फक्त मंदिरातच नव्हता, तर तो लोकांच्या विचारात होता. त्यांना वाटायचं की वीज म्हणजे देव आहे. मला त्यांना आठवण करून द्यायची होती की देव म्हणजे आवाज. गोपाल आजही रोज संध्याकाळी गातो. दिवे आजही जळत आहे. मी काही माहितीपट बनवला नाही. मी माझा कॅमेरा विकला आणि एक छोटा तानपुरा विकत घेतला. कारण मला हे कळलं होतं की भक्तीमध्ये लीन झालेल्या गायकाच्या आवाजाने दिवे पेटतात. कारण त्या आवाजाला तेलाची गरज नसते, तो स्वतःच जळतो. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं सगळं दुःख, आपलं सगळं प्रेम, आपल्या सगळ्या आठवणी एकाच सुरात ओतते, तेव्हा तो सूर अग्नी बनतो. विज्ञान म्हणेल की हे अशक्य आहे, एक भक्त म्हणेल की हीच एकमेव शक्य गोष्ट आहे. तुम्ही जर वृंदावनाला गेलात तर राधावल्लभ मंदिराच्या मागे जा. संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला तिथं एक अंध व्यक्ती बसलेला दिसेल. त्याच्या समोर 100 विझलेले दिवे असतील. तो गाईल, श्री राधे, आणि तुम्ही पाहाल. आधी दिव्याची ज्योत थरथरेल, मग ती विझेल आणि मग ती पुन्हा उजळेल. आणि त्याचबरोबर तुमच्या आतला काही जुना अंधारही नाहीसा होईल. जय श्रीकृष्ण. यमुना नदीच्या काठावर वृंदावनामध्ये असलेल्या छोट्याशा राधावल्लभ मंदिरात आजही वीज गेली, आजही वीज येत नाही. राधे कृष्ण.